दिवसभर चर्चा करा आणि अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा उद्यापासून करा. कारण आता 5 वाजले, अजून 6 वाजतील किंवा 6:30 वाजतील, त्यानंतर भाषणं अर्थसंकल्पावर करण्याने काही उपयोगी होत नाही. पाटील साहेब, आता अन्नाचं झाल्यावर मंत्र्यांचाच रिप्लाय आपण घेतोय, त्यानंतर लगेच अर्थसंकल्प चालू करू. तरी 5:30 वाजतील साहेब. नाही, अण्णांचं एक 5 मिनिटात संपेल, लगेच मंत्र्यांचा रिप्लाय झाला त्यांना आणखीन चर्चा करायची असेल कुणा सदस्यांना तर ते करा. एक झालं का आणि अर्थसंकल्पावरची चर्चा उद्या करू आपण. नाही झालं का करू, चल अण्णा बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काय झालं ते इकडे पण बोलणारे आहेत, आमच्याकडे पण. तुम्ही असं थांबवू शकत नाही प्रस्तावावर. बोलणाऱ्यांना बोलू द्या. आता सभागृहाचं कामकाज ऐका ना. अध्यक्ष महोदय, बंधन पळून आज महिला दिन आहे. महिला दिवसाच्या, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कोणाला थांबवता येईल? नाही थांबवता येणार. आमच्याकडची पण लोक बोलणार आहेत, त्यामुळे बोलू द्या. वेळ पण आपण, कारण नाहीतरी अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी फार काही औचित्य आता ठेवायचंच नसेल, हे मुद्दाम रेकॉर्डवर आणतो. कारण दुर्दैव आहे, आता हे आमचंच दुर्दैव असं मी म्हणतो, दुसऱ्यांचं नाही. कधीतरी असा प्रसंग आम्ही इतक्या वर्षात, गेल्या 30 वर्षात आम्ही नाही पाहिला. पण आज आम्हाला ऐका ना जरा, हे फार वाईट आहे हो. ही प्रथा वाईट आहे. म्हणजे आम्हाला तुम्हाला जर एक 8 आज लक्षवेधी बंद करून टाकायला पाहिजेत. प्रश्नोत्तर झाले की महिलावर प्रस्तावावर चर्चा झाली असती, ती संपली असती आणि लगेच आम्हाला अर्थसंकल्पावर बोलता आलं असतं. पण हे काय आता 5 वाजता 6-5:30 वाजता अर्थसंकल्पावर चर्चा कधी महाराष्ट्र आतापर्यंतच्या इतिहासात कधीच नाही झाला. हे पहिल्यांदा होतंय. आपण करा, आम्हाला काहीच अडचण नाही. हे दुर्दैव आहे आमचं, आम्ही समजतो आणि बसतो आम्ही. आता त्यांना दिले सुरेश भाऊंना, बाकीच्यांना पण द्या. पूर्ण चर्चा पूर्ण होऊ द्या आणि होऊ द्या चर्चा, आणि मग त्याचं उत्तर झाल्यावर सभागृह बंद करा. 4:30 वाजता आपण चालू करणारच होतो, 15 मिनिट लेट झालेला आहे. अण्णा बोला, आपण अण्णा झाल्यावर मंत्र्यांचा रिप्लाय घेऊ. हो अध्यक्ष, परत वाढवली. अध्यक्ष महोदय, अण्णा घ्या. त्यांचे 1-2 लोकांना बोलू द्या ना साहेब, बोलण्यासारखा विषय. जयंत पाटील साहेब बोलतायत, विरोध. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण सतत अध्यक्ष महोदय, मुलगी आणि मुलगा एकच आहेत, दोन्ही समान असले पाहिजेत, समान न्याय दिला पाहिजे, अशा पद्धतीच्या अध्यक्ष महोदय समाजामध्ये अनेक गप्पा आपण त्या ठिकाणी मारतो. अध्यक्ष महोदय, मागे काही दिवसापूर्वी ज्याची सुरुवात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त झाली, अध्यक्ष महोदय, 1000 पुरुषांच्या पाठीमाग 628 मुलीपर्यंत प्रमाण खाली आलं. अध्यक्ष महोदय, त्यातला शिरूर तालुका जो बीड जिल्ह्यातला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक कमी प्रमाण आलं होतं आणि ते 628. अध्यक्ष महोदय, PCPNDT ऍक्ट, अमका ऍक्ट, तमका ऍक्ट असं फक्त म्हणलं गेलं. अध्यक्ष महोदय, विनायकराव मेटे साहेब आज इथे नाही आहेत, परंतु त्यांनी याच्यामध्ये सुरुवातीला लक्ष घातलं आमच्या जिल्ह्याच्या बाबतीतलं. आणि एक देशपांडे ताई या साताऱ्यावरनं त्या ठिकाणी आमच्या इथं आलंय, वर्षाताई देशपांडे, आणि आपल्या उपसभापती नीलमताई यांनी सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन ऊसतोड कामगारांच्या मायमाऊलीची अवस्था काय हे पाहिलं. अध्यक्ष महोदय, मुलगी नकोशी म्हणून हे प्रमाण 628 पर्यंत आलं. पुढे